नमस्कार. आज या नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये इंद्रायणी साहित्य संमेलनाची पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडली आणि खरं तर इंद्रायणी साहित्य संमेलन ज्या अनुषंगाने या सर्व मंडळींनी आमच्या चालू केलं त्याचं नावच अतिशय चांगल्या पद्धतीने सुचवलं. कारण ज्या इंद्रायणी माईला अतिशय फार मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, या सर्व मंडळींचा या इंद्रायणी माईला फार मोठा इतिहास लागलेला आहे. त्यामुळे त्यांनी जे नाव ह्या इंद्रायणी साहित्य संमेलन जे दिलं तेच फार मोठं जगाच्या पाठीवरती ज्यांनी इंद्रायणीचं नाव नेलं, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज, ते नाव त्यांनी सुचवल्यामुळं त्यांचं मी सर्व मोशीकरांच्या वतीने या ठिकाणी सर्व साहित्य परिषदेचे सदस्यांचे धन्यवाद करतो. आणि हे दुसऱ्या वर्षाचा सुद्धा मान आमच्या गावाला मिळाला. आणि आमच्याही ग्रामीण भागामध्ये आता हा ग्रामीण भाग राहिला नाही, थोड्या ह्याच्यात शहरीकरण होते. जसं डेव्हलपमेंट वाढत चालली आहे तसं विचारांची देवाणघेवाणसुद्धा वाढत चालली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मंडळींनी जे साहित्य संमेलन या ठिकाणी सुरू केले त्यामुळं मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की या गावाच्या विचारांच्या देवाणघेवाणमध्ये फार मोठा हातभार या ठिकाणी लागलेला आहे. आणि देवाळंदीच्या मध्ये आमच्या वसलेलं हे मोशी गाव, या मोशी गावालाही फार मोठा इतिहास आहे. नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावित झालेलं हे आमचं गाव. आणि ह्या गावात सर्व मंडळी राजकीय हेवेदावे विसरून गावच्या हिताच्या कामासाठी किंवा गावचं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाव होत असेल अशा ठिकाणी सर्वच मंडळी आम्ही एकत्र येऊन काम करत असतो. त्यामुळं या साहित्य संमेलनाच्या अतिशय चांगल्या प्रकारे 18-19 तारखेला त्याचं नियोजन स्वागत अध्यक्ष करतील आणि सर्वच गावकरी मंडळी त्यांच्या बरोबरीने काम करू. आणि सर्व या ठिकाणी पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या सर्व गावकरी मंडळींच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. मोशीमध्ये येत्या 18 आणि 19 तारखेला इंद्रायणी साहित्य संमेलन दुसरे याचं आयोजन केलेलं आहे. इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित होत असलेल्या या संमेलनासाठी डॉक्टर राजा दीक्षित हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. राजा दीक्षितांबरोबर डॉक्टर सागर देशपांडे, त्याचप्रमाणे खासदार अमोल कोल्हे, आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी मोशी गावातून श्री नागेश्वर मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन आपण केलेलं आहे. या ग्रंथदिंडीचं पूजन करण्यासाठी मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे हे या ठिकाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे देखील उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डॉक्टर पंकज गावडे यांचं प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. त्यापाठोपाठ स्त्रियांचं मराठी साहित्यातील योगदान या विषयावरती एक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. या परिसंवादामध्ये डॉक्टर संगीता बर्वे, डॉक्टर अपर्णा महाजन, डॉक्टर लता पाडेकर, इंदुमती जोंदळे या महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिका सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे त्यानंतर होणाऱ्या परिसंवादामध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. हे लक्षात घेऊन राज्याभिषेकाचं महत्त्व विशद करणारा एक चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्राचं अध्यक्षस्थान रघोजीराजे आंग्रे यांचे वंशज आणि इतिहास अभ्यासक कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज आणि इतिहासाचे अभ्यासक रघोजीराजे आंग्रे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. ज्येष्ठ संशोधक, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि कान्होजी राजे जेदे यांचे वंशज असलेले दिग्विजय जेदे हे सहभागी होणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी दास्तानगोई नावाचा एक नवीन कलाविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी हे त्याचं सादरीकरण करणार आहेत. शनिवारी रात्री होणाऱ्या निमंत्रिताच्या कवी संमेलनामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी यामध्ये सहभागी होतील आणि त्याचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ कविवर्य राज अहिरराव हे भूषवणार आहेत. समारोपाच्या सत्राकडे जात असताना रविवारी संध्याकाळी या सत्राचं
समारोपाचे प्रमुख व्याख्याते लोकमतचे संपादक संजय आवटे सर हे आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपराव वळसे पाटील हे राज्याचे सहकार मंत्री हे उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार विलासराव लांडे पाटील हे देखील यावेळेला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे इतिहास शिवचरित्रकार अनिल पवार हे उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोशीच नव्हे तर मोशीपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व रसिकांनी, साहित्यिकांनी, साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांच्या वतीने, साहित्य परिषदेच्या वतीने आणि मोशी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो. हे संमेलन अतिशय यशस्वी होईल. या संमेलनाला महाराष्ट्रातील काळ्या मातीशी नातं असलेले ज्येष्ठ कवी पद्मश्री नादो महानोर यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं. कवी नादो महानोर साहित्य नगरी असं या साहित्यपीठाला आणि त्या साहित्याच्या संमेलनाच्या परिसराला आपण नामकरण त्याचं केलेलं आहे. नादो महानोर साहित्य नगरीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्याविषयीच्या मृत्यूनंतरच्या त्यांचे आग्रलेख आणि त्यांच्या वर्तमानपत्रातील लेखांचं एक प्रदर्शन या निमित्तानं आयोजित केलेलं आहे. ते प्रदर्शन पाहण्यासाठी देखील नागरिकांनी उपस्थित राहावं. या ठिकाणी काही बुक स्टॉल्स उपलब्ध राहणार आहेत, त्याचाही आस्वाद आपण घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे साहित्य परिषदेचे अध्यक्ष, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी लिहिलेल्या 2 पुस्तकांचं, विशेषतः किल्ल्यावरचं त्यांचं संशोधनात्मक 2 पुस्तकं, कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले, या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन या संमेलनामध्ये होणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने, उत्साहानं आपण या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून हा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. एक दिवाळी झालेलीच आहे, ते गोडवा आपण घेऊन साहित्याचा गोडवा आपण आणि संस्कृतीचा गोडवा घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं. धन्यवाद. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित इंद्रायणी दुसरे साहित्य संमेलन मोशी गावामध्ये या नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये व नागेश्वर महाराजांच्या छत्रछायेखाली पुन्हा या दुसऱ्यांदा या ठिकाणी भरत आहे. या कार्यक्रमास मोशी गावातील सर्व नागरिकांनी व तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे व त्यांच्या आग्रहास्तव हे दुसरं साहित्य संमेलन हे मोशीमध्ये भरत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास अनेक मोठमोठे साहित्यिक, कवयित्री यांचं या मोशी गावात येणं होणार आहे. त्यांचा कार्यक्रम हा मोशीतील सर्व तरुणांनी एक वेगळ्या प्रकारे पाहून त्यांच्या जीवनातील काही बदल हा यामुळे घडणार आहे. हे साहित्य जरी मोशी गाव हे देहू आणि आळंदीच्या मध्यभागी असलं तरी साहित्याशी तसा थोड्याच प्रमाणात लोकांचा संबंध आहे. परंतु या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे अनेक तरुण या साहित्याशी निगडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतील अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी इंद्रायणी साहित्य संमेलन हे दुसरं वर्ष पुन्हा एकदा मोशी गावामध्येच भरवण्याचं सर्व इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व मोशी ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी घेतलेला आहे. इतिहास संशोधक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर मास्तर पांडुरंग बलकवडे हे या त्याचप्रमाणे कान्होजीराजे जेठे यांचे वंशज आणि इतिहासाचे अभ्यासक असलेले श्री दिग्विजय जेठे यांना या चर्चासत्राचा सर्वोच्च असा उत्कर्ष बिंदू असेल. त्याचप्रमाणे दास्तानगोई नावाचा कार्यक्रम आपण शनिवारी ठेवलेला आहे. 100 वर्षापूर्वी संपूर्ण देशामध्ये हा दास्तानगोईचा प्रकार होता. विशेषतः सैन्य नेते अरुणजी बोराडे यांनी मोशी शहराचाच नाही, पिंपरी चिंचवड शहराचाच नाही तर देशाचं नावलौकिक आमच्या मोशी शहराचं एका चांगल्या प्रकारे, एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. खरंच मी त्यांचं खूप कौतुक करते आणि गणेश साहेबराव सस्ते यांची साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आणि सोपानजी खुडे यांचं संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचं मनापासून अभिनंदन करते. धन्यवाद.